नमस्कार. मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा 83 गुंठ्याचा प्लॉट आहे. सदर या प्लॉटला इरिगेशन डिपार्टमेंटचा गव्हर्नमेंट रोड जो आपण समोर पाहत आहे, या परिसरातनं ह्या आर्चमधनं कॅनॉल होणार आहे, जो पाईप्ड कॅनॉल होणार आहे. आणि हा आपला प्लॉट आहे. म्हणजे येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये कंटिन्युअस पाण्याखाली लाभ क्षेत्रामध्ये येणारा हा प्लॉट आहे. हलकासा वर जातो, परत प्लेन होतो आणि परत हलका वर जातो. जास्त उतरण्या सुरुवातीच्या भागामध्ये थोडासा चढ दिसतो. हॉर्टिकल्चरसाठी अतिशय उपयुक्त असा प्लॉट आहे. याचं डेव्हलपमेंटचं जे मोजणी झालेली आहे, साफसफाई थोडीफार झालेली आहे, असा हा प्लॉट आहे. एकूण 83 गुंठ्याचा प्लॉट आहे. समोरच्या साईडला पूर्ण घरं आहेत. रस्त्याच्या पलीकडे मध्ये भातमळ्या आहेत. आता ही झाडं वगैरे असल्यामुळे आपल्याला कळत नाही आहे. वाडी वस्तीला लागून असलेला असा हा प्लॉट आहे. लाईट इथे जवळच आहे. हे आपण समोरमध्येच पाहाल, ती घरं समोर आहेत. असं सगळं वाडी वस्तीला लागून असलेला असा हा प्लॉट आहे. हॉर्टिकल्चरसाठी एकदम अतिशय उपयुक्त असा प्लॉट आहे आणि खूप सुंदर व्ह्यू असलेला असा प्लॉट आहे. प्लॉट साफ करताना साग वगैरे, काजू वगैरे अशी झाडं तोडलेली नाही आहेत, त्यांना डिस्टर्ब केलेलं नाही आहे. एंटायर अजून थोडंसं डेव्हलपमेंट करताना स्टेपिंग्स करणं, यातला काय जो दगड निघेल तो पिचिंगसाठी तिथंच वापरणं आणि एकदम फुलप्रूफ प्लॉट तयार करून घेणं. हा जो खालच्या पोर्शनमधनं दाखवला मी जसा प्लॉट दिसतोय, आता आपण मधल्या प्लेन टापूवर आहोत. पूर्ण असा प्लेन प्लॉट आहे आणि शेवटच्या टोकाला पण थोडासा वर जातो. असं स्वरूप असलेला हा प्लॉट आहे. खूप सुंदर सनसेट आपण पाहता इथं. व्ह्यूज वगैरे खूप चांगले आहेत त्याचे. पावसाळ्यात तर खूप एकदम नयनरम्य वातावरण असतं. समोरच्या डोंगरातून धबधबा दिसतो. छान वातावरण आहे सगळं. हे समोर बघाल तर वाडी वस्ती इथे आहे. इलेक्ट्रिसिटी नियर बाय आहे. 1-2 पोल टाकले की प्लॉटमध्ये लाईट येईल. रस्ता आहे. पाण्याची काही कमतरता नाही आहे. हॉर्टिकल्चरच्या हिशोबानं ज्यांना डेव्हलप करायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॉट आहे. खूप सुंदर असं फार्म हाऊस जर तयार करायचं आहे तर आपण या प्लॉटची एकदा व्हिजिट करायला पाहिजे. एक इकॉनॉमी सेगमेंटच्या बजेटमध्ये असलेली अवेलेबल असलेली प्रॉपर्टी आहे. वाडी वस्ती लागून शेजार धर्म असलेला असा हा प्लॉट आहे. सुंदर प्लॉट आहे. प्लेन प्लॉट आहे. मध्ये वरच्या साईडला थोडासा वर जातो, खालनं थोडा वर येतो रस्त्याकडनं. असं स्वरूप आहे. हॉर्टिकल्चरसाठी अतिशय उपयुक्त. तुम्ही याच्यामध्ये इस्रायल पद्धतीनं किंवा थोडंसं लो डेन्स फार्मिंग किंवा ट्रॅडिशनल प्लांटेशन, आंबा, काजू असेल, ॲवॅकॅडो, जांभूळ, लिंबू, साग लागवड, आवळा, काहीही करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी हा अतिशय उपयुक्त अशा असणारी जागा आहे. 83 गुंठ्याचा सिंगल ओनर सातबार आहे. रिसेल प्लॉट आहे. याची द्यायची किंमत आम्ही सांगतो ही 9,90,000 रुपये एकूण 83 गुंठ्यासाठी. थोडंफार नक्कीच निगोशिएबल होईल. आपण जर इकॉनॉमी सेगमेंटमध्ये साधारणतः रजिस्ट्रेशन सकूट वगैरे पकडून
10.5 पावणे 11 लाख रुपये, 11 लाख रुपयाच्या आत जर प्रॉपर्टी पाहत आहे तर आपल्याला ही अतिशय उपयुक्त असणारी 2 एकर 3 गुंठे ही जागा आहे. या प्लॉटवर देवरुखपासून साधारणतः अंतर 8 किलोमीटर आहे. संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील हा प्लॉट आहे. संगमेश्वरपासून साधारणतः 8 किलोमीटर आहे. संगमेश्वर या साईडला आलं. रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 10-11 किलोमीटर अंतरावर, हायवेपासून पुन्हा 8 किलोमीटर अंतरावर, कोल्हापूरपासून साधारणतः 108 किलोमीटर अंतर, मुंबईपासून साधारणतः 320-325 किलोमीटरचं अंतर, पुण्यापासून साधारणतः 270-275 किलोमीटरचं अंतर. वाडी वस्तीला लागून असलेला निसर्गरम्य वातावरणातील ही जागा आहे. आपल्याला जर ही जागा आवडली असेल, आपल्याला व्हिजिट करायची असेल, पाहायची असेल, तरी आपण ह्या सिंगल ओनर आयताकृती शेप असलेला प्लॉट आहे. रस्ता आहे, पाण्याचं प्रमाण चांगलं आहे, नियर बाय लाईट आहे, 2 पोल टाकलं की येते. डेव्हलपमेंट प्लॅन वगैरे याचा तयार करून पाहिजे असेल तरी मी तुम्हाला करून देईन. खूप सुंदर असं फार्म हाऊस आपण डेव्हलप करू शकता. ज्यांना एक रिटायर्ड होम वगैरे जर तयार करायचं आहे तरीही या जागेची एनर्जी लेवल चांगली आहे. आपण माझ्या मागे पाल पक्ष्यांचा किलबिलाट पूर्ण ऐकू येतोय. असं सुंदर नेचर असलेला हा प्लॉट आहे. आपल्याला आवडला असेल तर आपण मला संपर्क करा. प्लॉट व्हिजिट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, व्यवहार ठरेल. व्यवहार एकदम क्लिअर टायटल आहे. सिंगल ओनर रिसेल प्लॉट आहे, त्याच्यामुळे कागदपत्राची काही अडचण नाही. असा हा संपूर्ण प्लॉट आहे. आपण रत्नागिरी सिंधुदुर्गात जर जमीन शोधताय, आपल्याला एक ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट व्यवहार करणारा माणूस हवा आहे, तर आपण रॉयल महाराष्ट्र या चॅनलला नक्की न विसरता सबस्क्राईब करा. जेणेकरून आपल्याला कोकणातील शेतजमिनी आणि शेतीपूरक व्यवसाय किंवा त्यासंबंधी शेतीविषयक माहिती किंवा जमिनीची लीगल माहिती या सगळ्याच बाबतीमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची आपल्याला मदत होईल. त्यामुळे आपण रॉयल महाराष्ट्र हे नक्की न विसरता सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.